श्री स्वामी समर्थ. कोणतंही नातं जोडताना लक्षात ठेवलं पाहिजे, प्रत्येक झाड फळ देईल असं नाही. काही झाडं सावली सुद्धा देतात, बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. चला तर मग आज आहे 12वा अध्याय आणि 12व्या अध्यायाला सुरुवात करूया. पूजा वगैरे झाली माझी, सगळं फक्त आता पोथी वाचायची राहिलेली आहे. आणि आज शनिवार आहे. शनिवारी नरसिंह महाराजांची आरती असते, नैवेद्य असतो आणि नरसिंहाला माळ पण घालत असतात. चला तर मग मी तुम्हाला मागच्या शनिवारीच दाखवलेलं आहे कशाची माळ घालतात काय नाही ते. पानं फुलं सगळे, आगारडा, केना, हराळी, तुळशीचे मंजुळा असतात, तुळशीचे पानं असतात, झेंडूचे पानं असतात, बरेच असे झाडपाल्याची आणि काही फुलं पण असतात, अशी माळ घालतात. नरसिंह महाराज म्हणजेच विष्णूचा अवतार आहेत, सर्वांनाच माहिती आहे. चला तर मग आपला जे 12वा अध्याय आहे, 12व्या अध्यायाला सुरुवात करूया. पण जितके काय अध्याय झालेले आहेत, 11 अध्याय झालेले आहेत. 11 अध्याय चं पारायण झालेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पाहत जा आणि ग्रहण पण करत जा. आणि आवडल्यास आयडीला फॉलो करा, आपल्या फेसबुक पेजला फॉलो पण करत जा. जेणेकरून मला वाटतंय आपली सेवा खूप मोठी झाली पाहिजे अशी, आणि प्रत्येक घराघरामध्ये स्वामी समर्थ महाराज आले पाहिजे आणि सर्वांनी ही सेवा केली पाहिजे आणि सर्वांना महाराजांनी असं फळ दिलं पाहिजे, इच्छा पूर्ण केल्या पाहिजे. मला तर तसं वाटतं, बरोबर का नाही? श्री स्वामी दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 12वा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः. नरहरी तीर्थाटनाला जाताना त्यांच्या आई वडिलांनी त्याच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला व आम्ही काही रागाने बोललो असल्यास क्षमा करण्याची विनंती केली. जाताना नरहरीने तुम्ही माझे स्मरण कराल त्यावेळी मी तुमच्या जवळ येईल असे सांगितले व ते घरातून तीर्थाटनास निघाले. नरहरी तीर्थयात्रा करताना प्रथम काशी क्षेत्री येऊन पोहोचले. पवित्र गंगा नदी स्नान करून त्यांनी काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले. एके दिवशी त्यांना श्रीकृष्ण सरस्वती या थोर विभूतीचे दर्शन झाले. नरहरी त्यांच्या सानिध्यात काही दिवस राहिले. नरहरीचा वेदांताचा अभ्यास पाहून श्री कृष्ण सरस्वतींनी त्यांना संन्यास दीक्षा दिली व त्यांचे नाव श्री नरसिंह सरस्वती स्वामी ठेवले. पुढे श्री नरसिंह सरस्वतीची कीर्ती पसरू लागली. वेदांतातील रहस्य ऐकण्यासाठी लोक येऊ लागले. त्यांच्या ज्ञानामुळे काशीतील विद्वानही आश्चर्यचकित झाले. अनेक जण त्यांचे शिष्य बनले. काही काळ काशीत वास्तव्य केल्यानंतर श्री नरसिंह सरस्वती शिष्यांना घेऊन तीर्थयात्रेस निघाले. संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्री त्यांनी भेटी दिल्या. अशी गुरुचरित्रातल्या 12व्या अध्यायाची कथा समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. झालाय आपला 12वा अध्याय वाचून. चला तर मग 12व्या अध्यायामध्ये आहे दत्त महाराजांचा, स्वामी महाराजांचा गाणगापूरला जो अवतार आहे नरसिंह सरस्वती यांचा. त्यांचं नाव होतं अगोदर नरहरी. नरहरींना नाव दिलेलं आहे नरसिंह सरस्वती आणि कोणी दिलेलं आहे काय नाही हे 12व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि ज्यांनी गाणगापूरला गेलेले आहेत त्यांना माहिती आहे नरसिंह सरस्वती दत्तात्रय महाराजांचा तिथं अवतार आहे, नरसिंह सरस्वती या नावाने. आणि अक्कलकोटला आहेत आपले श्री स्वामी समर्थ महाराज या नावाने, बरोबर का नाही? तर अक्कलकोटला पण बरेच जण जातात आणि गाणगापूरला पण. असे म्हणतात की गाणगापूरला जे त्रिवेणी संगम आहे ना, तिथं जर स्नान केलं, कधीही आयुष्यात एकदा जरी स्नान केलं तर अकाली मृत्यू जे येते ना, असे अपघाती मृत्यू, ते म्हणजे आपलं जे म्हणजे आयुष्य आहे त्याच्या अगोदर मृत्यू येते ना, ते टळतात म्हणे. असे म्हणतात की तिथं जर स्नान केलं, हे आपल्या गुरुचरित्र पारायणात सांगितलेलं आहे तसं, की तिथं जर स्नान केलं त्रिवेणी संगमला तर अकाली मृत्यू येणं जे असते ना ते टळत असतं. तर अपघात झाले तरी त्याच्यातून आपली सुटका होते आणि ते संकट आपल्यावरचं टळतं, हे असं सांगितलेलं आहे गुरुचरित्रामध्ये. जर जे गाणगापूरला जातात त्यांनी तिथं स्नान करूनच यायला पाहिजे. आणि तसे तर करतातच सगळेजण आणि पारायण पण खूप लोक करतात. खूप माझी पण इच्छा होती करायची, पण माझं कॅन्सल झालं. मी जाणार होती गाणगापूर. स्वामी महाराजांना नैवेद्य केलेला आहे शिरा, म्हणजेच हलवा केलेला आहे, रव्याचा शिरा केलेला आहे. छान गावरानी तुपाचा, काजू, बदाम, मनुका टाकून केलेला आहे, जसा की महाराजांना आवडतंय. तर चला तर दाखवते. आणि असे म्हणतात की गाणगापूरला जे आरतीच्या टाइमला जात असते ना, तिथली मूर्ती खूप छान आहे बरं का. मी पाहिलेली आहे, खूप सुंदर मूर्ती आहे नरसिंह सरस्वतीची, खूपच छान आहे. असं पाहिलं तर मन प्रसन्न होते, इतकी सुंदर मूर्ती आहे. असे म्हणतात आरतीच्या टाइमला जर गेलं तिथं
ज्यांना बाहेर वसा आहे, करणी केलेली आहे, असं म्हणतात ना, करणी वगैरे केलेली आहे. पण मला तर त्या विश्वास नाही, पण खरं आहे. तिथं जर आरतीच्या टाइमला तुम्ही उभं राहून बघा, आरतीच्या टाइमला असे लोक नाचतात की नाही, ज्यांच्या करणी आहे केलेली, बाहेर वसा आहे, ती आरती इकडं सुरू झाली की नाचायला सुरू होतात. आणि दर्शनाच्या लाईन मध्ये उभं राहिलं ना, आम्ही जेव्हा दर्शनाच्या लाईन मध्ये उभं राहिलो आणि दत्तात्रय महाराजाचं म्हणजे नरसिंह सरस्वतीची मूर्ती जशी जशी जवळ आली, आमच्या समोर एक माणूस होता, त्याला बाहेरचं काहीतरी झालेलं होतं. ते आतमध्ये मंदिरात छोटस इतकंच दरवाजा आहे, ते आतमध्ये मंदिरात जायच ना गेलं. शेवटी ते त्या नरसिंह सरस्वतीच्या जवळ गेलंच नाही दर्शनाला. असं आहे दर्शनात, ते बाहेर वसा असेल ना देवाजवळ जाऊ देत नाही. आणि तिथं गेल्यावर असे म्हणतात की निघून जाते. ते मोठा खांब असते ना, त्याच्यावर चढतात लोक. ते मी पाहिलेलं आहे. तिथं आरतीच्या टाइमला होतो आम्ही, संध्याकाळच्या आरतीला. ज्यांना कोणाला वाटतंय की बाहेर वसा आहे, करणी तोडगा केलेला आहे आपल्या घरात, ज्यांच्या घरी नवनाथ पारायण, गुरुचरित्र पारायण सुरू असतं आणि वाचलेलं असतं, वाचन केलेलं असतं, त्यांच्या घरात तर करणी तोडगा होत नाही. एक तर त्यांच्या त्या व्यक्तीवर सुद्धा करणी होत नाही, बाहेर वसा सुद्धा होत नाही. बाहेरचा वास जे असतं ना, बाहेरची हवा जी असते ना, ती घराच्या आतमध्ये सुद्धा येत नाही. कारण आपल्या घरात साक्षांत दत्त महाराज असतात आणि दत्त महाराज म्हणल्याच्या नंतर तिथं कोणीच येऊ शकत नाही, बरोबर का नाही. आणि जरी तसं वाटत असेल तर काय करायचं, गाणगापूरला जायचं आणि गाणगापूरला जाऊन एकदा त्रिवेणी संगमात आंघोळ करायची आणि तिथं आरतीच्या टाइमला उभं राहायचं. तुमच्या अंगामध्ये जे काय आहे, तुमच्या घरात सुद्धा जे काय आहे ते सगळं निघून जातं, काहीच राहत नाही. आम्ही बरेच लोक तिथं आलेले पाहिलेले आहेत. आणि जिथं दत्त महाराजांचा वास असतो, स्वामी समर्थ महाराजांचा वास असतो, तिथं अशा गोष्टी होतच नाहीत, घडतच नाही. आणि त्यांच्यावर सुद्धा कोणी काही करायचा प्रयत्न केला तरी पण होत नाही. कारण साक्षांत दत्त महाराज त्यांची रक्षा करतात, त्यांचे भस्म. आणि भस्म तुम्हाला सांगते, भस्माची एक कहाणी आहे, मी भस्माचं तुम्हाला सांगते. लेख नाही का गेलती गाणगापूरला उन्हाळ्यामध्ये, तेव्हा तिनं गाणगापूरला नाही, पिठापूरला गेली, तेव्हा हे भस्म आणलेलं आहे. तिथून दत्त महाराजांच्या पादुका आहेत ना, तिथलं भस्म आहे हे. आणि हे त्यांच्या पादुकावरचं चंदन आहे, गंध वगैरे काय म्हणतात ते. हे खूप चांगलं असतं घरात ठेवलेलं.